पार्थदादा पवार सत्तेचा नवीन आरसा होणार का? नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या डेटाक्रेसी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहे महाराष्ट्रात राजकारणात गेल्या काही दिवसांपासून खूप मोठी चर्चा सुरू होती आणि आता हे राज्यसभेचं निवडणूक चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अंतिम निकाल काय लागला होता आणि कोणते नेते राज्यसभेमध्ये पोहोचले। माननीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबांच्या राजकारणात कोणकोणते बदल झाले हे आपल्याला पाहायला मिळाले। महाराष्ट्रातील एकूण 7 राज्यसभा जागांसाठी ही निवडणूक झाली। 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। जर अंतिम आकडेवारी पाहिली तर या निवडणुकीत सत्ताधारी महायुती पूर्ण मजबूत स्थितीमध्ये पाहिली गेली। पूर्ण आकडेवारी पाहता एकूण 7 जागांपैकी 6 जागा महायुतीच्या खात्यात गेल्या तर 1 जागा महाविकास आघाडीच्या खात्यात गेली। भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपी 4 जागा, माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या शिवसेनेला 1 जागा, माननीय अजितदादा पवारजी गट 1 जागा म्हणजेच एनसीपी, माननीय शरदचंद्रजी पवार म्हणजेच महाविकास आघाडी 1 जागा, एकूण 7 उमेदवार आणि 7 जागा अशी ही निवडणूक जवळपास बिनविरोधरित्या पार पडली। तर यामध्ये कोणताही राजकीय उलटफेर झालेला दिसून येत नाहीये। महायुतीने या निवडणुकीत आपल्या अनुभवी आणि विश्वासू नेत्यांवर भर दिला। भाजपाकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनते आणि रामराव वडकुटे यांना संधी देण्यात आली आणि त्यांनी विजय मिळवला। माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेत पाठवण्यात आले। या निवडींमधून सामाजिक आणि प्रादेशिक समतोल राखण्याचा पक्षांचा प्रयत्न पूर्णपणे स्पष्ट दिसून आला। आता आपण वळूयात पवार कुटुंब आणि माननीय पार्थदादा पवार यांची या राज्यसभेत कशी एंट्री झाली। महाराष्ट्राचे दिग्गज नेते माननीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी माननीय सुनेत्राताई पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। त्या राज्यमित्र मंडळात सामील झाल्यामुळे राज्यसभेमध्ये रिक्त झालेल्या जागेसाठी माननीय पार्थदादा पवार यांची निवड करण्यात आली। आता पुढील 6 वर्षासाठी माननीय पार्थदादा पवार हे राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत आणि हे पवार कुटुंबाच्या पुढील पिढीच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाचे पाऊल मानले जात आहे। आता या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की महायुतीकडे 228 पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन असल्यामुळे हा विजय जवळपास निश्चित होता आणि या निवडणुकीत हे चित्र असेच दिसून आले। ही निवडणूक केवळ राज्यसभा जागेसाठी नव्हतीच, तर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीची एकजूट आणि राजकीय ताकद दाखवण्याची संधी देखील होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आमच्या डेटाक्रेसी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत